श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11। श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानीवरा दक्षिणमूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे तुझी देवा। तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत। नामामुळे तुझं व्रत भिन्नत्व येना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझं कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वांठाईच गवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, शिप्रा तटाकी साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी। तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्णरूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधू। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणे। सुकलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निस्सिम भक्त होते दोन, त्यांची सरी न ये कोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार। उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथे साचा, दैवयोग भास्कराचा तेथे आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेल, उपाय अवघे व्यावहारिक, भास्करासी केले दे। कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे, भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरूर खरी। माझा डॉक्टर आसनावरी बसला आहे गजानन, त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हेका करू नका। गजाननाचे समोर आणला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासी चुकेना। सुकलालच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला। तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला। तिचा हण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, हिचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलवी। दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदाड, वाचवू का मी सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलोका। जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझं लागुनी, तरी तुझे मी यापासूनी रक्षण वेड्या करी, परी ती होईल उसनवारी, जन्म मृत्यूची बाळा खरी। या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते, बोल आता झडकर काय तुझा विचार, ऐसी कधी न येणार पर्वणी ती जाण तुला। भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपल्या तेच करावे, लेकराचे अवघे हित माता एक ते जाणत। ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले, मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाच करू, तो अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला। ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे। कोणी म्हणाले गुरुराया, भास्करासी वाचवा सदया, या कुत्र्यापासून या, तो आपला भक्त असे। महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे। जन्मे न कोणी मरे न कोणी, हे जाणावया लागुनी परमार्थाचा उपाय जाणी। शास्त्रकारे कथन केलं, त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा, निमूटपणे हेच बरे। संचित प्रारब्ध क्रियवाण हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून, सुटका होणे मुळीच नसे। पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म, हा सिद्धांत असे। या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास सुरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे। पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्यापासून झाला मुक्त।
मोक्षा जाया कारणे, म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा, पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपला डाव येथे साधिला. तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास. कारण होईल भास्करास दावा आपला उगवावया. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता ना काही शेष उरले. या भास्करा कारण भले, अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करतो, 2 महिने वाचवतो, याला ना पिसाळू देतो श्वानविषापासून. ते न मी केले जरी, हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकले, ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळाभाऊ आनंदले, त्या बोधाते ऐकुनी. भास्करा, तू धन्य धन्य, संतसेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्ममरण, काय योग्यता मानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी, महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्तनभूत. माझी विनंती जोडून हात, हेच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढीलांसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा, आळंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहूनगर, त्या तुकोबा रायाने. त्यांची स्मारके त्या ठाया ठेवली भव्य करुनिया. तोच पद अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा, हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती. परी शंका येत चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकास मिळवले, एका ठाई मठात भले. महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर, ताराचंद सावकार आणि मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी. मिळवून या त्या लोकांना भास्करे पदर पसरला. माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐसी आस, समर्थांचे स्मारक खास भव्य भावे वराडास. या शेगावा माझारी तुम्ही हे करतो म्हणा, तेणे आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गमना, मी वैकुंठा कारणे. संतसेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई, ती ती संत पुरवती. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी. ऐसे स्मारक करण्याची शपथ व्हा समर्थांची. ही विनंती अखेरची, माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले. या योगे ते चित्त भले, रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जैसी लेकरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. माघवत्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास, चल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भवभयांतक भवानीवर, जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार. नको करूस आता उशीर, जाऊ गंगा स्नानाला. भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ, ज्यांना आहे अवगत गुणधर्म औषधीचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये धवा. भास्कर म्हणे, गुरुनाथा, आता औषधी कशा करता? तुमची आहे अगाध सत्ता, औषधीहून आगळी. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीस निमाले. आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच आता घे. म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण, तेथेच मी करी स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना आता राहिले. ऐसी एकदा त्याची वाणी समर्थ वदले हासुनी. हे जरी खरे जाणी, तरी तीर्थमहिमा मानावा. चल, नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यासी गे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावाहून भली. शिवरात्रीस येती झाली,
त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय नीलांबिका, तेवी गहनी नाथ देखा, तेथून आले नाशिका. गोपादासास भेटावया, हा गोपादास महंत काळारामाच्या मंदिरात. धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बसले. गोपाळदासास आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला, वराडातून गजानन. जा, घ्या त्याचे दर्शन. अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून द्वैत, आम्हा उभय ते मानू नका. शिष्यानी तैसेच केले, दर्शन घ्याया अवघे आले. कंठा माझी घातिले, दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडीसाखर ठेवली स्वामींसमोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यास वाटी, परी न होऊ देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले. धुमाळ वकिलाच्या घरा, महाराज आले नाशकात. लोक दर्शनात जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संशय पाता, त्याची क्षमा कराहो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थ दिले उत्तर. रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत, उगा न पडे आग्रहात. झामसिंग मुळीच भक्त, निस्सीम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपल्या त्या अडगावाला. पुन्हा श्रोते येत झाला. रामनवमी शेगावी, उत्सव करून शेगावात. समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात. हनुमान जयंती कारणे, अडगावी असता समर्थ स्वारी. चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळवला फुफाट्यात. छातीवरी बसून भास्करा केले ताडण. लोक पाहती दुरून, परीजवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता. तो म्हणाला, सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता. बेजार झाला उन्हाने. ताई म्हणाला, भास्कर, बाळाभाऊ न जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकासी वाटती चापट्या दिल्या, मला होती गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीत जाणती. पुढे येऊन भास्करासी महाराज आले बिराडासी. त्या अडगाव ग्रामासी, उतरलेल्या ठिकाणस. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडणाचे रानात, ते का हे तुझं प्रत आले असेल कळोनी. तुझला या भास्कराने मारवले होते छत्रीने. शेगावी माझ्या करांनी, ते आहे का ध्यानात. ते क्रियमान नासावया, त्यास मी मारले ये ठाया. या एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीच्या साचार, काय घडला प्रकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमी दिवस आला. 1 प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्करासी, भास्करा, तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला, माळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्याली, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती. ते कौतुक पाहती, समर्थ दूर बसून. भजन झाले 1 प्रहर, माध्यानी साला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरले ज्याला, तो पावणा हरीचा. लोक पोचती महाराजास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास, कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सानिध्य आहे सती. तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधले लोकांनी. केळीचे खांब लावूनी, चहू बाजूस विभूत हो. आत ठेवले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरवीत आणला भास्कर द्वारकेश्वराच्या पाशी. सांग विधी समाधीचा, ते ठाई झाला साचा.
लोक म्हणती महाराजांचा परमभक्त केला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाण. होऊ लागले अन्नदान. गोर गरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे. अडगावाच्या सानिध्य साचे. अंतर 1 मैलाचे. गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया. निंब, अश्वत्थ, मांदार, आम्र, वट, औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर. शिवाय काही फुलझाडे. अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी. तेथे समाधी दिदली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन. तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षाच्या सावलीत जेवाया बसे पंगत. तेही कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करती. द्रोण पात्रीचे उचलून नेती. मलोत्सर्ग तोही करती. जेवणाऱ्याच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले. कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले. तीर कमटे ते मारावया. ताई बोलले गजानन. अवघ्या लोका लागून नका मारू त्या कारण. अपराध त्यांचा काही नसे. या भंडारात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा. प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत. सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी. काग जेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा न उरले साचे. म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा. तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे येधावा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी न उरले साचे. म्हणून पिंडदानाचे न उरले पहा प्रयोजन. ज्याला ना ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले. त्यांनी हे जाणितले. भास्कराने गमन केले. एकदम वैकुंठ लोक आला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका. मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका. गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण. ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण. मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले. ते भाविकांशी अवघे पटले. परी कुत्सित चेका बसले होते त्या मंडळीत. ते एकमेका लागुनी म्हणते झाले हासुनी. ही गजाननाने केली वाणी. अस्थानिक की निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत. पाहू याची प्रचिती. उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती. भाविकांना नादी लाविती. आपले स्तोम माजविते. संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे. जे का पचेल तेच खावे. उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पाहया आले तेथे. तो एकही न दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले. समर्थांशी शरण आले. 12 वर्ष तेथे भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित. ती ऐका सावचित्त. सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे. म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे. सुरुंगाते लावून विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार. खडक लागला काळा थोर. गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीनी तयार. दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालूनी. एरण पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यातून. तो मध्येच बसल्या अडकून दोऱ्यांची या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना. दारूस विस्तव लागेना. पाणी दम धरीना. आले जवळी सुरुंगाच्या. तई कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगास लागल्या वारी सुरुंग जाईल वाया की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला. तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकव आणि तू ये लवकर वरी. पुंगळ्या जातील तोवरी 12ची या शेजारी. म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी. म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दटवले. काय करतो बिचारा. दारिद्र्य होते ज्याच्या पदरा
त्याच्यावरी चाले चोर, यज्ञास बळी बोकडाचा, या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होता मिस्त्रीची, गणू आत उतरला, एक पुंगळी सरकवली, ती तात्काळ तळा गेली, दारू प्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला, दुसरी चो घाली हात, पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य, मग काय विचारता, गणू म्हणे विहिरीतून, समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी, विहिरी माझी धुराचा, डोम झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा, अवधी उरला थोडका, तो गणू जवऱ्या भली, कपार हाती लागली, त्या कपारीत बसली, स्वारी गणू जवऱ्याची, एका मागून एकानी, पेट घेतला सुरुंगानी, उडाले सुरुंग ऐसे तिनी, दगड अपार निघाले, लोक जे का होते वरती, ते बोलले ऐशारीती, बहुधा मिळाली असेल मुक्ती, विहिरी माझी गणूला, छिन्न भिन्न शरीर, झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर, आत गणू जवऱ्याला, तो कोठे दिसेना, जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाणा, उडाला असेल बाहेर, त्याचे आसमंत भागात, कोठेतरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत, माणूस कोणी पाठवा, मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री, नाही मेला गणू, आहे विहिरीत, गजाननाच्या कृपेनी, मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडूनी, या पहा कपारीत, परी कपारीच्या तोंडाला, धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला, येता येत नाही की, गणूचे शब्द ऐकले, लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले, तो धोंडा काढावया, 10-5 जणांनी, धोंडा सरकवला पहारीने, गणूच बाहेर काढूनी, घेऊन आले वरती त्या, वरती येताच गावात, गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात, दर्शन त्यांचे घ्यावया, गणू दर्शना येता क्षणी, बोलले त्या कैवल्यदानी, गण्या, कपारीत बसूनी किती धोंडे उडवलेस, त्यात मोठा धोंडा तुला, रक्षणास येऊन बसला, कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास, पुन्हा ना ऐसे साहस करी, पुंगळीवरून सुटल्या परी, मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये, जा, तुझे गंडांतर, आज निमाले साचार, गणू प्रति पाहया इतर, लोक आले गावीचे, गणू म्हणे सद्गुरुनाथा, सुरुंग चारी पेटता, तूच मला देऊन हाता, कपारीत बसवले, म्हणून मी वाचलो, तुझे पाय पाहया आलो, ना तरी असतो मेलो, विहिरी माझी गुरुरया, ऐसे गजानन कृपेचे, महिमान आहे थोर साचे, ते साकल्य वर्णनाचे, मसी नाही सामर्थ्य, श्री दासगणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, आल्हादावो भाविकांप्रत, हेच इच्छी दासगणू, शुभम भवतु, श्री हरिहर अर्पणस्तु, इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 11 अध्याय समाप्त।